नमस्कार. आमच्या स्वामीपूर्वा चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा देवीबद्दल माहिती घेणार आहोत. अन्नपूर्णा देवी म्हणजे कोणाचं रूप आहे किंवा ते कशामध्ये ठेवायचं किंवा कुठे ठेवायचं याबद्दल अगदी थोडक्यात माहिती मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर प्लीज लाईक करा. तर माझ्याकडे ही अशी मूर्ती आहे अन्नपूर्णा देवीची. अन्नपूर्णाची देवीच नाही तर कुठलीही मूर्ती असू दे ती भरीव असावी. बघा खालून अशी पोकळ नसावी, भरीव असावी. कुठलेही देव असू देत त्यांची मूर्ती ही भरीव असली पाहिजे. तर ही माझ्याकडे छोटीशी मूर्ती आहे अन्नपूर्णाची. तर बघा अन्नपूर्णा देवी हे पार्वतीचं रूप आहे, म्हणजे पार्वती मातेचं रूप आहे. आणि देवघरात अन्नपूर्णा माता पूजली जाते. तर ती इतर देवांसारखी पाटावरती किंवा वस्त्रावरती नाही ठेवत, तर धान्यामध्ये ठेवली जाते. एखादी छोटी वाटी किंवा प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये धान्य घालायचं. आता धान्य कुठले घ्यायचे तर तांदूळ, गहू, ज्वारी कोणतंही चालतं. आता मी इथं तांदूळच घेते. बघा माझ्याकडे अशा पद्धतीची छोटी, माझी मूर्ती छोटी आहे त्यामुळे वाटी पण मी छोटी घेतलेली आहे. तर ती वाटी तांदळानं अशी पूर्ण, म्हणजे मी तांदूळ घेतलेले आहेत, मी तांदळामध्येच रोज पोचते. तर अशी पूर्ण शीग लागेपर्यंत तांदूळ भरून घ्यायचे आणि त्या तांदळामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेला ठेवायचं आहे. आता या तांदळामध्ये आपल्याला अंतराळी अन्नपूर्णा मातेला ठेवायचं नाही, थोडंसं असं खाली रवून ठेवायचं आहे. त्यामुळे तांदूळ अगदीच काठोकाठ पण आपल्याला भरायचे नाहीत, थोडेसे कमी ठेवायचं, जेणेकरून आपल्याला अन्नपूर्णा माता त्यात ठेवल्यानंतर आपले तांदूळ सगळे खाली सांडले नाही पाहिजे. तर बघा अशा पद्धतीनं मी भरून घेतलेलं आहे आणि आता अन्नपूर्णा देवीला मी धुवून वगैरे घेतलेला आहे, अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे. तर मी सगळ्यात आधी त्यांना गंध लावलेला आहे. गंध लावल्यानंतर हळदी कुंकू लावून मग मी त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना करणार आहे. तर तुम्हाला माहित आहे का अन्नपूर्णा मातेची सुद्धा एक कथा आहे, तर ती तुम्हाला मी आज थोडक्यात तुम्हाला इथं सांगणार आहे. तर बघा काशीनगरात धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव सुलक्षणा होते. त्याच्या घरात 18-20 दारिद्र्य होते, म्हणजे तो खूपच गरीब होता. एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटलं आणि त्यानं शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली. 3 दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा शंकराने त्याला रात्री दृष्टांत दिला, मुला तू पूर्व दिशेला जा, तुझे मनोरथ पूर्ण होतील. दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करत असल्याचे त्याला दिसलं. त्याने त्यांना विचारलं, हे तुम्ही काय करत आहात? अप्सरा हसल्या आणि म्हणाल्या, अन्नपूर्णा मातेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करू शकतो. त्यानं त्यांना विचारला, हे व्रत मी सुद्धा करू शकतो का? तर त्या अप्सरा बोलल्या, हो, तू सुद्धा हे व्रत करू शकतोस. मग त्याने त्या अप्सरांना विचारलं, मला ह्याचा व्रतविधी सांगाल काय? तेव्हा त्यातील एक अप्सरा म्हणाली, हे व्रत 21 दिवसांसाठी असतं. 21 गाठी असलेला दोरा घ्यायचा, 21 दिवस उपवास करायचा, 21 दिवस जमत नसल्यास 1 दिवस तरी उपवास करायचा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद घेतला तरी सुद्धा चालेल. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकून अन्नग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करावा. ज्या दिवशी व्रत करायचं आहे त्या दिवशी रागवू नये, खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते, लुळ्याला पाय येतात, निर्धनाला पैसा मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो, जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते. जी जी इच्छा धरून हे व्रत करतील त्याची ती ती इच्छा पूर्ण होते. ब्राह्मण म्हणाला, बाई मला खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही, मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रतसूत द्याल का? अप्सरा म्हणाली, देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नाही, त्याची हेळसांड करता कामा नाही. असं त्याच्याकडून वधवून घेऊन मगच त्यांनी त्याला पवित्र सूत दिलं. नंतर धनंजयाने हे व्रत केले. व्रत पूर्ण झाल्यानंतर सरोवरातून 21 पायऱ्या असलेल्या सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला. शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णा मातेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा माता बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते. देवीवर छत्र चामरे ढाळीत होत्या. यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा करत होत्या. आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि अन्नपूर्णा मातेचे पाय धरले. देवी हसून म्हणाली, बाळ धनंजय, तू माझे व्रत केले आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे, तू सुखी होशील, सारे जग तुझी वाहवा करील, तुला काही कमी पडणार नाही. देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्याच वेळी विद्यादेवी त्याच्या जिभेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यानेच त्याला मूर्छा आली, म्हणजे चक्कर आली. शुद्धीवर येऊन पाहतो तो काय, आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असं त्याला समजलं. तो घरी गेला आणि सर्व हकीकत त्याने आपल्या बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली. त्याचे दारिद्र्य दुःख दूर झाले. त्याचा मान सन्मान वाढला. त्याचे नातेवाईक त्याला मानपान देऊ लागले.
पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरं लग्न केलं आणि तो वेगळीकडे राहायला लागला. पुढे सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली, महाराज, आपल्याकडे माझे एकच मागणं आहे. आपल्याला हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णा मातेच्या प्रसादामुळे. आपण तिचे व्रत सोडू नये. बायकोचे बोलणे ऐकून धनंजय पुन्हा व्रतास बसला. दुसरीला त्याने काहीच माहिती दिली नव्हती, म्हणजे दुसऱ्या बायकोला त्याने काहीच माहिती दिली नव्हती. ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली होती. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, असे 18 दिवस झाले तरी आपला नवरा परत आला नाही. शेवटी तिला समजलं की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे. तो तिच्याकडे 18 दिवस राहिला आहे. हे ऐकल्यानंतर तिच्या अंगाचा तिळपापड झाला. ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयाची बकुटी पकडून त्याला घरी आणले. व्रताचे अजून 3 दिवस शिल्लक होते. घरी आल्यावर धनंजय रात्री झोपला. बायकोला त्याच्या हातात असलेला तो दोरा दिसला. तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला. त्याचबरोबर अन्नपूर्णा माता कोपली. त्यामुळे धनंजयाचे घर सामान सुमाना सकट जळून भस्म झाले. सुलक्षणा समजली की हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयला आपल्या घरी बोलावले. सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली. सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठी गेला. त्याने पुन्हा व्रत केले. पहिल्याप्रमाणे शिडीवर आली. तो देवीच्या मंदिरात गेला. त्याला परत आलेला पाहून देवीचे नोकर त्याला मारायला धावले. त्यावर देवी अन्नपूर्णाच म्हणाली, थांबा थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे, तो अवैध आहे. त्याने माझे व्रत केले आहे. नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला तर सर्व काही समजलं आहे. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे. हिची रोज पूजा कर. तू पुन्हा सुखी होशील. माझा आशीर्वाद तुला आहे. तुझी पहिली बायको सुलक्षणा, हिने माझी मनोभावे सेवा केली आहे, व्रत केली आहे. तिला सर्वगुण संपन्न असा पुत्र होईल. प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला, मी माता अन्नपूर्णेचे व्रत केले. देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव, मान सन्मान आणि पुत्रलाभ सुद्धा मला झालेला आहे. ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेटजीने देवीचे व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णा मातेचे मंदिर बांधले. मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयाला तेथे पुजारी म्हणून नेमला. आता धनंजय आपल्या बायको मुलासह त्या मंदिरात राहू लागला. त्याला खूप धनदौलत मिळू लागली. इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोराने लुटून नेले. तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली. तिच्या अन्नानदशेची हकीकत सुलक्षणेला कानावर आली. तिने तिला घरी आणले, नाव माकू घातले, चांगले कपडे दिले आणि तिला आपल्या जवळ ठेवून घेतले. मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मान सन्मान मिळाला. ती सर्व सुखी झालीत. तसे सुख आपणा सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळो. तात्पर्य हेच आहे, आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते. आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख, दारिद्र्य भोगावे लागते. तर तुम्हाला समजलंच असेल की अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळामध्ये का ठेवतात किंवा अन्नपूर्णा मातेला अन्नपूर्णा देवी असं का म्हणतात. तर मी सुद्धा माझ्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्तीची स्थापना केलेली आहे. अन्नपूर्णा मातेची मी सेपरेट पूजा वगैरे असं काही करत नाही. इतर देवांबरोबरच तिला सुद्धा ठेवते. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा अन्नपूर्णा देवीची मूर्ती धान्यात ठेवतो तर त्यातील थोडे धान्य, म्हणजे जे काही असेल ते तांदूळ ठेवा, गहू ठेवा किंवा ज्वारी ठेवा, त्यातील 1-2 दाणे अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये सुद्धा ठेवायचे आहेत. आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या हातात जी पळी असते त्यामध्ये सुद्धा ठेवायचं आहेत. कारण अन्नपूर्णा मातेची पळी कधीही रिकामी ठेवायची नाही. जशी ती भरलेली असेल तशी आपले घरातले डबे धन धान्यानं भरलेले असतील. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अन्नाचा कधीही अपमान करू नका. ताटातील अन्न पूर्ण खात जा. गरजूंना अन्नदान करा. रोज अन्नपूर्णा मातेचा जप करा. अन्नपूर्णा मातेचा मंत्र, ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे. तर हा अन्नपूर्णा मातेचा मंत्र आहे. शक्य असेल तर म्हणत जावा. लक्षात ठेवा, अन्न म्हणजे फक्त जेवण नाही. अन्न म्हणजे देवाची कृपा असते. जर तुम्ही अन्नाचा आदर केला तर अन्नपूर्णा देवी तुमचं घर कधीही रिकामं ठेवणार नाही. जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.